देव सहित कधी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज या ठिकाणी आपल्या बुद्धभावन गोपालेश्वर महादेवांच्या पवित्र चरणारविंदाजवळ विराजमान होऊन त्यांच्या कृपा छत्राखाली आणि रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या दरबारामध्ये रामभक्त हनुमंतरायांच्या सन्मुख विराजमान होऊन वैराग्यमूर्ती तपोनिधी आदरणीय परमपूज्य 1008 परमपूज्य बाबाजींच्या अनंत कृपा आशीर्वादाने तसंच या ठिकाणी बाबाजी या ठिकाणी सध्या आपल्यामध्ये नाही, कारण ते आता हरिद्वारला गेलेले आहेत आणि गंगामय्याच्या पवित्र तटावर या ठिकाणी ते ब्रह्मचिंतन करत आहेत। बाबाजींचे शुभ आशीर्वाद या ठिकाणी या कार्यक्रमात तर आहेतच, कारण त्यांच्या कृपा आशीर्वाद शिवाय इथं काही काम होऊ शकत नाही। आणि असे वैराग्य मूर्ती आदरणीय परमपूज्य बाबाजींच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो, नमन करतो। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज बाबाजींच्या अनंत कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय परमपूज्य श्री सिद्ध गणेश मंदिर संस्थान शिवरायाचे मठाधिपती परमपूज्य स्वामींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वामींचं स्वागत या ठिकाणी करायचं केलेलं आपण आहेच। तर सर्व संत महात्म्यांचं पूजन आपण अगोदर करून घेणार आहोत। आदरणीय परमपूज्य स्वामींचं पूजन या ठिकाणी विजय भाऊ ढंगारे हे या ठिकाणी स्वामींचं पूजन करणार आहेत। तसंच या ठिकाणी आपल्या गावाचे वैभव हरिभक्त परायण कोटी सम्राट हरिनाथजी महाराज ढंगारे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एकदा महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। तसंच या ठिकाणी आपल्या भागाचं वैभव विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्यांची हातोटी आहे असे आदरणीय परमपूज्य भागवताचार्य कीर्तनकार हरिभक्त परायण उद्धव महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। महाराजांचंही स्वागत आहे। आदरणीय परमपूज्य गायनाचार्य आता ज्यांची भागवत कथा आपल्या धुंदलगाव नगरीमध्ये झाली त्यांचे बंधू या ठिकाणी हरिभक्त परायण गायनाचार्य प्रकाश महाराज या ठिकाणी आवारे महाराजांकर प्रकाश महाराज जुवाग यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। तसंच या ठिकाणी आलेले बाबाजींचे सर्व भक्त परिवार आणि गोपालेश्वर महादेवाचे या ठिकाणी भक्त परिवार, महिला मंडळी, भाविक मंडळी, तरुण मंडळी सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे। आदरणीय परमपूज्य स्वामी कैलासगिरीजी महाराज यांचंही पूजन बबनभाऊ आवारे यांच्या हस्ते होणार आहे। त्यांनी या जोडीनं पुढे या। हरि ओम नमो स्तुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाष्टोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानन्तं वासुदेव नमोस्तुते। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजां
मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा। त्याचप्रमाणे परमपूज्य भागवताचार्य सतानंदजी महाराज यांच्या ठिकाणी पूजन श्री अरुणभाऊ ढंगारे जोडीने बोलणी करतील, त्यांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणं नमस्ते कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगं सदा सत्सर्वं भगवान् चैतन्यं नमामि. कोटी सम्राट हरिनाथजी महाराज ढंगारे यांचं पूजन एकनाथ भाऊ झाडे हे करते. चला जोडूया सध्याच या. प्रकाश महाराज वाघ यांचंही पूजन या ठिकाणी गोरख भाऊ ढंगारे करते. भागवताचार्य हरिभक्तपारायण उद्धव महाराज कदम यांचं पूजन संजय भाऊ ढंगारे हे करतील, त्यांनी जोडीने पुढे यायचे. बाळूभाऊ कुमांडे यांच्या हस्ते या ठिकाणी हरिभक्तपारायण उद्धव महाराज कदम यांचं या ठिकाणी पूजन करण्यात येईल. काका पूजन सुरेश भाऊ ढंगारे करते. चला या पुढे. नाथाभाऊ कायम या ठिकाणी आश्रमाची स्वामींची सेवा करण्यामध्ये पुढे राहणारे आमचे नाथाभाऊ गोरखनाथ जगजाप अंगुलगावकर, त्यांचंही पूजन या ठिकाणी भगवान भाऊ ढंगारे भगवान भाऊ थोरात यांच्या हस्ते होईल. आज या ठिकाणी अधिक मास समाप्तीच्या पर्व काळावर उपस्थित झालेले गोपालेश्वर भगवंताचे भक्त परिवार, बाबाजींचे भक्त परिवार सगळ्यांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत आहे. आणि या बाबांच्या तपोभूमीमध्ये भोले बाबांच्या पवित्र या ठिकाणी प्रांगणामध्ये आज सर्व एवढे संत महात्मे उपस्थित झालेले आहेत. तर सर्व संत महात्म्यांच्या मुखारविंदामधून आपल्याला अमृत वचने श्रवण करायची आहेत, कारण अधिक मास आज समाप्त होत आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांकरता मांडे आमरसाचं भोजन या ठिकाणी आहे, म्हणजेच थोडक्यात धोंडा आहे.
समाप्त जरी या ठिकाणी अधिक मास होत असेल तरी आज आपल्याला या ठिकाणी शेवटचा धोंडा आहे आणि या अशा पर्व काळावर सर्व संत महात्म्यांचे अमृत वचने श्रवण करायचे आहेत. आपण या ठिकाणी हरिभक्त पारायण उद्धव महाराज कदम यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले अमृत वचन समोर ठेवायचे आहेत. हरिभक्त पारायण उद्धव महाराज. कैलास राणा शिवचंद्रमौळी पुणेंद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजको नतारी. भगवान देवाधिदेव गोपालेश्वरांच्या या पवित्र दरबारामध्ये उपस्थित सर्व संत महंत परम आदरणीय सिद्ध गणेश मंदिराचे स्वामीजी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर भागवताचार्य परम आदरणीय सदानंदजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यांच्याबरोबर आलेले परमश्रद्धेय कैलासजी महाराज बाबा त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपल्या परिसराचं वैभव या ठिकाणी आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण परम आदरणीय हरिनाथजी महाराज डंगारे त्यांच्याही चरणी वंदन करतो. आदरणीय प्रकाशजी महाराज वाघ ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व या परिसरातील भगवान गोपालेश्वरांच्या पवित्र दरबारामध्ये आणि परिसरात राहणारे सर्व भाविक आज उपस्थित आहोत. आताच आदरणीय महाराजांनी सांगितलं की आज तसं पाहिलं तर अधिक मास समाप्त होऊन ज्येष्ठ महिना प्रारंभ होतोय, तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या भाविक भक्तांच्या या सर्वांनी मिळून आज भगवान गोपालेश्वरांच्या दरबारामध्ये आपण हा शेवट गोड करतोय आजच्या या महिन्याचा. जसं तुकोबराईच्या उक्तीप्रमाणे की याजसाठी केला होता टास शेवटचा दिवस, तसं महिन्याचा शेवटचा दिवस आपण आज गोड करतायत म्हणून आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. तसं पाहिलं तर हा पवित्र अधिक महिना ज्याला वेगवेगळ्या नावाने संबोधन केलं जातं. कोणी त्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, कोणी मलमास म्हणतात, कोणी दोंड्याचा महिनाही म्हणतात. असा हा पवित्र अधिकस्य अधिकम फलम या महिन्यामध्ये जेवढी साधना आपण करू त्या साधनेच्या अधिक पटीने आपल्याला फळ भगवान पुरुषोत्तम भगवान विष्णू परमात्मा भगवान देवादिदेव महादेव हे आपल्याला प्रदान करत असतात. त्या न्यायाने ज्याच्या त्याच्या परीने अनेक महिनाभर साधना बऱ्याच मंडळींनी केलेली. तसं पाहिलं तर आपल्या या आश्रमाचे परम आदरणीय बाबा सुद्धा नाही का सर्वांचे श्रद्धास्थान असणारे बाबाजी सुद्धा हरिद्वार पवित्र गंगा मैयाच्या तटावरती साधना करण्याकरता गेलेले, ते सुद्धा याच कालावधीमध्ये ते साधना करतायत. म्हणून आपल्या परीने सुद्धा कोणी क्षेत्राचं तीर्थदर्शन केलं असेल, कोणी अनेक ठिकाणी मला कथा केली असेल, कोणी पारायण केलं असेल, आपल्याला जसं जसं जमेल तसं या पवित्र महिन्यात आपण ही साधना केली. आता पर्व काळ हा 3 वर्षानंतर येणारा हा पवित्र पर्व काळ आहे. यानंतर पुढच्या 3 वर्षाकरता काय सांगावं नाही का, की पुढच्या पवित्र 3 वर्षांनी येणाऱ्या पर्व काळामध्ये आपण कोण असू कोण नसू याची काही शाश्वती नाही. परंतु या पर्व काळात आपण आपल्या पद्धतीने प्रत्येकाने जसं जमेल तशी साधना केली आणि भगवंताने आपल्याकडून करून घेतली. म्हणून पुढे सुद्धा जरी पर्व काळात आपण साधना करत असतो, बहुतेक काय होतं माहिती का, भगवंताला आवडणारी जी भक्ती आहे ना ती नित्य भक्ती आहे, काही काळापुरती नाही. पर्व काळ आला म्हणून तेवढ्या पुरते साधना करणारी मंडळी भरपूर आहे, श्रावण महिना आला म्हणजे उपासना करणारी मंडळी भरपूर आहे फक्त. परंतु पर्व काळात देव असतो आणि साधना असते असं नाही. तर भगवंत प्रत्येक समयी आपण ती साधना केली पाहिजे. ईश्वर प्रसन्न होणार आहे, फक्त आपली तशी साधना असली पाहिजे. फक्त माणसं काय माहिती का, जिथं लवकर जेवढा फायदा आहे तेवढा पाहत असतो, परंतु भगवत भक्ती आपण ईश्वरावर निष्ठा ठेवून सतत त्याने केली पाहिजे. मला आपण शेतकरी वर्ग आहे, एक उदाहरण देतो, जास्त वेळ घेणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे. मला खरं सांगा, एखाद्याने मोसंबीचा बाग लावलेला आहे, त्याच्याकरता पाणी कमी झालं, त्याने एक विहीर घेतली आणि त्या विहिरीला पाणी लागलं, त्याला आनंद होईल की नाही? त्याचे ते झाडं फळायला लागलेले आहे आणि मग पाणी लागल्यावर त्याला आनंद होईल. पण मला खरं सांगा, ते पाणी किती दिवस राहिलं पाहिजे, किती महिने राहिलं पाहिजे? उत्तर द्या मला. कायम राहिलं पाहिजे. कायम राहिलं तर आनंद राहील की नाही? मग तशी भक्ती कायम केली पाहिजे का एका महिन्याकरता केली पाहिजे? जसं पाणी कायम अपेक्षा आहे तसं देवाला सुद्धा आपल्याकडून कायम भक्तीची अपेक्षा आहे की नाही? आपण फक्त श्रावण महिन्यापुरती किंवा अधिक मासापुरती अशी भक्ती करू नये की सातत्याने आपल्याकडून परमेश्वराची भक्ती घडावी, आणि आपण करतोय. म्हणून भगवंत सुद्धा गोपालेश्वरांना विनंती की आपल्या सर्वांकडून आमच्यासह सर्वांकडून ही साधना अशीच ईश्वराने करून घ्यावी. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराजजी.
महाराजांनी अतिशय सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं, उपदेश केला का भक्ती ही फक्त सणावारापुरती नाही, एकादशीपुरती नाही, शिवरात्रीपुरती नाही, एखाद्या महिन्यापुरती नाही, तर जीवनभर या ठिकाणी भक्ती घडली पाहिजे असं स्वामीजींचं महाराजांचं या ठिकाणी म्हणणं होतं. महाराजांना खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या धोंडगावचं वैभव हरिभक्तपरायण कोटी सम्राट हरिभक्तपरायण हरिनाथजी महाराज ढंगारे यांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी आपले आशीर्वचन द्यायचे आहे, मार्गदर्शन करायचं आहे. काचनकृतं वाक्यजं कर्मजं श्रवणजं मानसवापराधं विदितं वा मित्रसमस्व जय जय गुणादी श्री महादेव शंभो. परमपूज्य 1008 सिद्ध गणेश मंडळ संस्थापक संस्थानात अधिपती परमपूज्य विष्णुगिरी महाराज, त्याचप्रमाणे परमपूज्य रघुनाथगिरी महाराज सध्या इथं नाहीत, परंतु त्यांच्याच या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. तसेच भागवताचार्य परमपूज्य शतानंदगिरी महाराज व योगाकडे आज याच समागमामध्ये लागले आपले परमपूज्य कैलासगिरी महाराज, तसेच भागवताचार्य मृदंगाचार्य आमचे उद्धव महाराज व आपल्या गावचं भूषण गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार प्रकाश महाराज वाघ आणि पण आमचे सर्व भजनी मंडळी व आपण सर्व भाविभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. स्थळ चांगलं आहे, काळ चांगला आहे, वेळ चांगला आहे. मंगलमय वातावरणामध्ये देवादेवी महादेव गोपालेश्वर परमात्म्याच्या दरबारामध्ये उत्तम असा पुरुषोत्तम मास अशा या पर्वणीवर या ठिकाणी संत समागमामध्ये हा कार्यक्रम आपला होतोय. आनंदाची गोष्ट आहे. पर्वकाळ महाराजांनी वर्णन केलं. वास्तविक पाहता पर्वकाळ हा हरिभक्ताला सर्व काळाचा असतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा फक्त पर्व काळापुरताच नाही, सर्व काळापुरता आहे. म्हणून हरिभक्तांना सर्व काळ हा पर्व काळ असतो. पण योगाकोण पहा, योग काय आहे की ज्या देवाच्या दरबारामध्ये आपण आहोत त्या दरबार देवाचा वार कोणता हो? सोमवार. आणि एक पर्वणी यामध्ये साधली पहा. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरिजागर, पुण्यते अशी गाजता नाचता गोफार, पुन्हा पुरेलो नाही संसार, असं एक प्रमाण आहे. किंवा व्रत एकादशी सोमवार जे न करती कोण त्याची गती होले नेणो हा एक प्रमाण आहे. म्हणून व्रतामध्ये व्रत कोणता श्री सोमवार व्रत आहे, त्यामध्ये पर्वकाळ आहे. आणि कोणता पर्वकाळ आहे? पुरुषोत्तम मास. जीवनामध्ये उत्तम परमात्म्याचे काही उत्तम कार्य होण्याकरता जो मास आहे त्याला म्हणतात पुरुषोत्तम मास. आणि या उत्तम कार्यामध्ये जीवनामध्ये उत्तम फल मिळावं, उत्तम अधिक पुण्य मिळावं, अधिक फल प्राप्त व्हावं, त्याला म्हणून दुसरा शब्द आहे अधिक मास. आणि जीवनातलं काही सर्व काही पाप जावा, अज्ञान जावा, मल जावा, त्याच्याकरता जो आहे तो तिसरं नाव आहे त्याला मल मास. आणि नाहीच कळत तर शेवटी काय आहे? कोण्याचा? धोंड्याचा. म्हणजे जावानी यावा, हा मोठा धोंडा घ्यावा, जेवढा जेवढा होईल तेवढा सासऱ्याचा, असं नाही म्हणा, पण सांगायचं काय की धोंड्याचा महिना आहे. आणि मग असा धोंड्याचा महिना, असा पुरुषोत्तम मास, आधा मलमास, असा अधिक मास, अशी ही पर्वणी या ठिकाणी साधली. योगाने सर्व संत मंडळी साधली, लाभली. संताची संगती, मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे फलते, संत समागम आहे. आणि यामध्ये विशेष जे कार्य असेल, फक्त काय, दानाला फार महत्व आहे. मग ती कोणतेही दान असू द्या, ज्ञानदान असू द्या, अन्नदान असू द्या, नवे नवे आता सुवर्णदान सोप नाही, तो शब्द कमी करतो, परंतु मला सांगायचं काय महाराज, एक पट आपण जर दान केलं तर त्याचा 1000 पट फल मिळतं. मला म्हणतात मला आता अधिक अधिक फल. पहा योग काय शेवट आहे, शेवट तो भला. आता आमचा, माझा नाही, आमचा मंडळीचा बहुकोण झाला असं काही हरकत नाही. म्हणून अशा या पर्वणीवर आपल्याकडून आनंदाची गोष्ट आमची सर्व भजमंडळी आहे. त्याचप्रमाणे आमचे
हा कार्यक्रम सर्वत्र पसरवणारे आमचे अनिल तात्या आहे, गजर शंकर स्वामीचा शंकराचं मंदिर आहे आणि त्या चॅनलचं नाव काय आहे, गजर शंकर स्वामीचा. आणि आमचे सर्व तरुण मंडळी, कारण एकत्र येणं, एकत्र राहणं आणि एकत्र होऊन हे करणं ही सोपी गोष्ट आहे महाराज. तरुण एकत्र येत नाही, आले तर सर्व सत्कार त्यांचे कोण होत नाही. पण आमचे नाना आदिकुरमचे सर्व मंडळी, आमचे विजय भाऊ आदिकुर्ण, भगवान भाऊ, सर्व मंडळी तरुणांना एकत्र घेतात, एकत्र घेऊन येतात आणि हे सत्कर्म करतात. हे आमच्या गोपालेश्वर भगवान परमात्म्याची कृपा आहे. आणि म्हणून अशाच ह्या परवाने हे कार्य होतं ना, तर केवळ हे संत मंत जे आपल्याला लागतात ना, आपल्या सत्कर्माचं काहीतरी फळ आहे. म्हणून असं काही होत राहावं. महाराज सांगितलं आता याच्यानंतर अधिक मास कधी, किती दिवसांनी, 3 वर्षामध्ये काय, कसं, कधी, कुठं काय होईल सांगता येणार. म्हणून कल करोसो आज आणि आज करोसो एक शब्द कार्यक्रम होता महाराज, कोणता, आज आता ताबडतोब शुभस्य शीघ्रम. म्हणून उद्या करायचं ते आज करावा आणि असं सत्कार्य करावा आणि परमेश्वराने, देवादेवी महादेवाने आपल्याकडून असं सत्कर्म करून घ्यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या तरुण मुलीला, या भक्तांना धन्यवाद देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की देवा महादेवा असं कार्य तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यावा अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद, धन्यवाद महाराजजी. असं वाटतं की ऐकतच राहावं, पण लवकर आवडतं. महाराजांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. तसंच आपले धोंदलगाव नगरीचं वैभव असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे प्रकाश महाराज वाघ, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं त्यांना विनंती करतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. आज या ठिकाणी जमलेले साधू संत महात्मे, श्री 1008 सिद्ध गणेश मंदिर या ठिकाणचे संस्थापक असणारे विष्णुगिरीजी महाराज यांचंही या ठिकाणी आवर्जून आपल्याला आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर श्री कैलासगिरीजी महाराज यांचंही आगमन या ठिकाणी आहे. त्यानंतर शतानंद गिरीजी महाराज यांचं या ठिकाणी प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. संस्थान चालक या ठिकाणी ते आहे. मला बोलायचं नव्हतं कारण या ठिकाणी सर्व महात्मे आहे आणि म्हटलं आपल्या धोंदलगावच्या वतीने हरिनाथजी महाराज बोलले म्हणून मी बोलणार नव्हतं, पण बाबांचा आग्रह आहे म्हणून या ठिकाणी 5 मिनिटं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ज्या भागवताचार्य उद्धवजी महाराज कदम ज्यांनी आपल्याला अनेक मृदंगाचार्य आपल्या या परिसरामध्ये दिले, असे या ठिकाणी विराजमान उद्धवजी महाराज आहे. उत्कृष्ट कीर्तन भागवत त्यांचंच चांगलं असतं. बाबाजींचंही भागवत खूप चांगलं आपल्याला ऐकायला मिळतं. आपल्या भागात बरेचसे भागवत सतानंद गिरीजी महाराज यांचे झाले. मीही त्यांच्या बऱ्याचशा कीर्तनाला गायनाची साथ केली. त्यानंतर कोटी सम्राट हरिनाथजी महाराज ढंगारे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य डॉक्टर साहेब व गायनाचार्य बाळासाहेब अध्यक्ष या ठिकाणी सर्वच वैद्य मंडळ व सर्वच गुणीजन मंडळी आहे. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. या अधिक महिन्यामध्ये कोणतीही गोष्ट आपण जर केली 1 पट तर त्याचं 2 पट आपल्याला पुण्य मिळत असतं. सर्वच महाराज मंडळींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जर या महिन्यामध्ये एकदा भांडलो तर 2दा भांडल्याचं पुण्य म्हणजे पाप तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. आपण या महिन्यामध्ये जर 1 फूट बांध कोरला तर 2 फूट बांध कोरले तर बोला. संक्रांतीपुरतं बोलायचं नसून अखंड आपण गोड बोललो पाहिजे. अखंड नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची ओवी आहे, कसं बोललं पाहिजे. 7 आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
त्याच्याच खाली काही ओव्या आलेल्या आहेत की आपल्या वाणीमध्ये बोलताना जे दोष असतात ते दोष टाळून आपण बोललं पाहिजे. विरोध वाद बळू प्रणिताप ढाळू उपवास चळू वर्म स्पर्श. कोणाला वर्माला स्पर्श होईल असं आपण बोललं नाही पाहिजे, विरोधात बोललं नाही पाहिजे. म्हणजे अशा अनेक या ओव्यामध्ये उदाहरणं आलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी साधू संतांच्या महात्म्यांच्या या ठिकाणी मदन नानेंनी चांगला हा योग आणला. सगळ्याच्या मंडळींनी मदन नानेंनी मला फोन केला की साधू संत महात्म्यांची वचनं आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. या ठिकाणी संत भोजन या ठिकाणी आपल्याला आहे. संतांची या ठिकाणी आपल्या हातून सेवा घडते आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी माझे मी 2 शब्द बोलून थांबतो. रामकृष्ण हरी जय. धन्यवाद धन्यवाद. हरिभक्त पारायण प्रकाश महाराज, अतिशय सुंदर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणखी बोलणार आहे का कोणी भक्त परिवारामधलं महिला मंडळी आहे का? डॉक्टर महाराज 2 मिनिटं बोला 2 मिनिटं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. देवादिदेव गोपालेश्वर भगवंताचं 2 मिनिटं आपण भजन करूया. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने गोड असं नामस्मरण करायचं. कारण आत्ताच सर्व संत महात्म्यांनी सांगितलं, जेवढं नामस्मरण कराल त्याच्या अनंतपटीने मिळणारे, दुप्पटच नाही अनंतपटीने. त्याच्याकरता धोंड्याचा महिना शेवट जरी आला तरी तसा जाऊ द्यायचा नाही. चला करूया भजन. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. गोपालेश्वरा शिव गोपालेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. गोपालेश्वरा गोपालेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय
बुद्ध भवन गोपालेश्वर भगवंताच्या पवित्र चरणारविंदाजवळ विराजमान होऊन आदरणीय परमपूज्य वैराग्य मूर्ती बाबाजींच्या अनंत कृपा आशीर्वादाने तसंच या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान असलेले माझे परमसद्गुरुदेव भगवान परमपूज्य स्वामी यांच्या चरणी वंदन करून उपस्थित असलेले आदरणीय परमपूज्य स्वामी कैलासगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण धनगारी महाराजजी, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज, हरिभक्तपरायण उद्धव महाराजजी कदम आणि सर्व संत महात्म्यांच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो. आज या ठिकाणी अधिक मास समाप्तकडे निघालेला आहे. आज अधिक महिना समाप्त होत आहे आणि अशा पर्व काळावर या ठिकाणी धोंड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, भंडारा आयोजित करण्यात आला. याला भंडारा म्हणा नाही तर धोंडा म्हणा, कारण आता धोंड्यात चालू आहे आणि महिनाभर सगळ्यांनीच धोंडा खाल्लेला आहे. भरपूर या ठिकाणी धोंडे खाऊ महिना धोंड्याचा बेत मांडायचा विशेष. हो ना, क्या बात. महिना धोंड्याचा आहे आणि बेत मांड्याचा आहे. आणि सर्व संत महाराज लोकांनी या ठिकाणी सांगितलं का यादसाठी केला होता अट्टाहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आज या ठिकाणी दिवस गोड करण्याकरता आणि सर्व संत महात्माही आलेले आहे आणि सर्व गोपालेश्वर भगवंताचे भक्त मंडळी सुद्धा आलेले आहेत. हा पवित्र असा या ठिकाणी मलमास, अधिक मास, पुरुषोत्तम मास या ठिकाणी चालू आहे. आज या ठिकाणी या महिन्यामध्ये आता सगळ्यांनी सांगितलं की इथं एक जरी या ठिकाणी आपण देवाचं नाव घेतलं तर अनंत पटीनं फळं मिळतं आणि एक शिवी जरी दिली तरी 1000 शिव्या दिल्याचं पापही लागतं. आता सगळ्या महाराज मंडळींनी याचं या ठिकाणी प्रतिपादन केलं, सांगितलं. अतिशय पावन या ठिकाणी असा पुरुषोत्तम मास आहे, मलमास आहे. आणि मलमास एकदा या ठिकाणी देवाकडे रडत रडत गेला, कारण याला मलमास नाव आहे, अधिक मास आहे. आणि मलमास नाव असल्यामुळे हा जो धोंड्याचा महिना आहे हा देवाकडे रडत रडत गेला, भगवान नारायण परमात्म्याकडे. आणि देवाला या ठिकाणी देवाने विचारलं, काय झालं तुला रडायला? त्याने सांगितलं, माझं नाव मलमास ठेवलेलं आहे, ते काही मला आवडत नाही आणि माझं नावही कोणी घेत नाही, कारण माझ्यामध्ये कोणाच्या पुण्यतिथ्या नाही, कोणाच्या जयंत्या नाही, कोणाच्या नवीन घराची वास्तुशांती नाही, एवढंच नाही, लग्न सुद्धा नाही, माझ्यामध्ये काहीच नाही ना, काहीच महत्व नाही. आणि अधिक मास या ठिकाणी असल्यामुळं त्याला या ठिकाणी मलमास नाव असल्यामुळं हा मलमास देवाकडे रडत 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 गेला आणि भगवान नारायणाकडे या ठिकाणी गेला आणि देवाला आपलं सगळं मनामधलं दुखणं सांगितलं. आणि भगवंतांनी मलमासाचं सगळं काही या ठिकाणी ऐकून घेतलं. आणि मग भगवान नारायण परमात्म्यांनी या मलमासाचा स्वीकार केला. त्याला सांगितलं, तू काळजी करू नको, कारण मलमासाने सांगितलं प्रत्येक महिन्याचा देव ठरलेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये कोणत्या महिन्यात दिवाळी येणार, कोणत्या महिन्यात दसरा येणार, कोणत्या महिन्यात गुढीपाडवा येणार, कोणत्या महिन्यात, सगळ्या महिन्यांमध्ये देवाचे अवतार कार्य झालेले असतील, सण असतील, उत्सव असतील, सगळं काही बाकीच्या महिन्यामध्ये आहे. महत्व आहे प्रत्येक महिन्याला. प्रत्येक महिन्याचा देवही आहे, म्हणजे त्याला अधिपती म्हणतात. प्रत्येक महिन्याचा एक एक अधिपती आहे, त्याच्या अधिपत्याखाली त्या महिन्याचा सर्व कारभार चालत असतो. पण या मलमासाला कोणीच वारसदार नाही, कोणीच मालक नाही, त्याला या ठिकाणी कोणीच या ठिकाणी त्याचा आधिपत्य पद कोणाकडेच नाही. आणि दुःखी झालेला हा अधिक मास भगवान नारायणांकडे गेला आणि देवाच्या चरणी या ठिकाणी वंदन करून सांगितलं का मला आता 13वा महिना म्हणून राहायचं नाही, मी राजीनामा द्यायला आलो. देवाने सांगितलं राजीनामा देण्याकरता का आलं? त्याने सांगितलं, मलमासाने सांगितलं, अधिक मासाने सांगितलं, बघा माझी एवढी निंदा करायला लागले सगळे लोक. लोक म्हणतात दुष्काळ पडायला लागला का, लोक काय म्हणतात दुष्काळात, दुष्काळात 13वा महिना. लोक एवढे नाव ठेवतात, म्हणतात ज्या वर्षी धोंड्याचा महिना येतो त्या वर्षी पाऊस कमी का, दुष्काळात 13वा महिना.
आणि त्यामुळं अशी निंदा या ठिकाणी लोक माझी करायला लागले आणि त्याच्यामुळं मला 13व्या महिन्याच्या रूपानं राहायचं नाही. या खाद्याला बाजूला काढा, 12 मध्ये माझं नाव घाला. कोणामध्ये? 12 मध्ये माझा नंबर लावा, पण 13वा नको. आणि मग भगवान परमात्म्यांनी या मलमासाचं या ठिकाणी दुःखनं ऐकलं. भगवान परमात्मा नारायण परमात्मा कृपानिधी आहे, करुणाघन आहे. आणि त्या भगवान नारायण परमात्म्यांनी या मासाचा स्वीकार केला आणि देवाने या महिन्याला आपल्या नावामध्ये, देवाचे हजारो नावं आहेत. किती नाव? हजारो नाव आहे. गोपाल सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, आता ते नाव सुद्धा सांगायला इथं वेळ नाही. हजारो देवाचे नाव आहे. पण त्या सगळ्या नावांमध्ये अतिशय प्रिय देवाचं सगळ्यात प्रिय नाव आहे आणि ते नाव आहे पुरुषोत्तम. काय नाव आहे? पुरुषोत्तम. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा त्याचं चिंतन आहे, त्याला तिकडे आपल्याला जायचं नाही. पण पुरुषोत्तम भगवान परमात्म्याचं अति आवडतं नाव आहे, अति प्रिय नाव आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्यांनी या मलमासाला सांगितलं, आतापासून मलमास तुझं नाव प्रसिद्ध होणार नाही, पण आजपासून माझ्या नावाने म्हणजेच पुरुषोत्तम नाव मी तुला देतो. आजपासून माझ्या नावाने तुझी ओळख जगामध्ये प्रसिद्ध होईल. माझ्या नावाप्रमाणे तुला या ठिकाणी ओळख मिळेल. आजपासून मी तुला वरदान देतो, कोणी 1 रुपया दान केला 1000 रुपये दान केल्याचं पुण्य मिळेल. किती? 1000 रुपये दान केल्याचं. एक देवाचं नाव घेतलं, अनंत पटीनं या ठिकाणी फळ मिळतं. म्हणून या पुरुषोत्तम मासाला भगवान परमात्म्यांनी अनेक वरदाने या ठिकाणी दिले. आणि तेव्हा त्या मलमासाला म्हणजेच या ठिकाणी पुरुषोत्तम मासाला अति आनंद झाला. 12 महिन्याला जेवढं महत्व नव्हतं तेवढं या अधिक मासाला भगवान परमात्म्यांनी दिलं. मल मासापासून पुरुषोत्तम मासापर्यंत या ठिकाणी या महिन्याचा प्रवास आहे. आणि पुरुषोत्तम मास या ठिकाणी याला याच्याकरता म्हणलं जातं. तसं याला मूळ नाव मलमास आहे. तसं या ठिकाणी वेदांताचं जर आपण या ठिकाणी चिंतन केलं तर आपल्याही सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एक मल आहे. मल म्हणजेच विकार आहेत. विकार, त्या 3 विकारांचं चिंतन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वेदांतामध्ये. पहिला आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरं आहे आवरण. तिन्हींचं चिंतन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसं आपणही या ठिकाणी या विकारांमध्ये आशे बांधून गेलेलो आहोत, आशे या ठिकाणी गुंतलेलो आहोत की या विकारांमधून आपण सुटायला तयार नाही. आपण या मलाच्या या ठिकाणी चक्रामध्ये अडकलेलो आहे. मल, विक्षेप आणि आवरण याच्यामध्ये अडकलेलो आहे. आपल्याला जायचं आहे पुरुषोत्तम पदाकडे. त्याला सच्चिदानंद घन या ठिकाणी पद म्हणतात. कुठं जायचंय आपल्याला? सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवीपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे. पण त्या पुरुषोत्तमापर्यंत, अर्थात आपण त्याला थोडक्यात मुक्ती म्हणू किंवा ईश्वर प्राप्ती म्हणू, तिथपर्यंत जाण्याकरता आपल्या मनामध्ये या ठिकाणी मल भरलेला आहे, विक्षेप भरलेला आहे आणि आवरण भरलेले आहे. हे 3 विकार या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये आहे. जोपर्यंत हे 3 विकार बाजूला निघत नाही तोपर्यंत पुरुषोत्तम भगवान आपल्याला दर्शन देऊ शकत नाही. नवे साधू वेदांतामध्ये तर सांगितलेलं आहे, पुरुषोत्तम या ठिकाणी भगवंताकडे जाणं वेगळं आणि स्वतःच पुरुषोत्तम होणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण हे 3 आवरण या ठिकाणी 3 या ठिकाणी विकार निघून गेले. मल, विक्षेप आणि आवरण या ठिकाणी निघून गेले का आपण स्वतःच देव आहे. कारण साधू संतांनी सांगितलं की ईश्वर अंश जीव अविनाशी, हा भगवान परमात्म्याचा अंश आहे. आणि अंश असल्यामुळे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अयमात्मा ब्रह्मा, मी साक्षात या ठिकाणी ब्रह्म आहे. किंवा ईश्वर सर्व भूतानां, कणाकणामध्ये ईश्वर बसलेला आहे. किंवा आपल्या या ठिकाणी वारकरी सांप्रदायिक अभंगामध्ये सांगायचं झालं तर विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. ही आपण या पदापर्यंत पोहोचू शकत
नाही. ही अवस्था जोपर्यंत या ठिकाणी, ही पुरुषोत्तम अवस्था आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही, तर जोपर्यंत आपण मल विक्षेप आणि आवरण विकाराला बाजूला काढत नाही. आणि या विकारांना जर बाजूला काढायचं असेल तर मग काही नियम पालन करावे लागतात. कारण हे 3 जे विकार आहे, जोपर्यंत आपण निष्काम कर्म करत नाही तोपर्यंत मल नावाचं या ठिकाणी विकार कधी दूर होऊ शकत नाही. निष्काम कर्म करा, म्हणजे काम करत राहा, सेवा करत राहा, पूजापाठ करत राहा, आपलं कर्तव्य करत राहा, पण फळाची अपेक्षा अजिबात ठेवू नका. त्याच्याकरता फळाची आशा न ठेवता निष्काम कर्म करत राहायचं. सकाम कर्म केलं तर मल या ठिकाणी दूर होऊ शकत नाही. निष्काम कर्म या ठिकाणी करा आणि निष्काम कर्म केल्यानंतर या ठिकाणी मल दूर होईल. विक्षेप या ठिकाणी दूर करण्याकरता भगवंताचं नामस्मरण करा. आणि आवरण म्हणजेच या ठिकाणी आपल्या अंतःकरणावर एक पडदा पडलेला आहे, त्याला अज्ञानाचा पडदा म्हणतात. आणि अज्ञानाचा पडदा जर या ठिकाणी आपल्याला दूर करायचा असेल तर वेदांताच्या भाषेमध्ये मी सांगत नाही, मी सामान्य भाषेमध्ये सांगतो की जर तुम्हाला हा आवरणाचा अज्ञानाचा पडदा जर दूर करायचा असेल तर बाबाजांसारख्या संतांच्या चरणाजवळ येऊन बसा. आदरणीय परमपूज्य स्वामींसारख्या संतांच्या चरणाजवळ येऊन बसा. गुरूंच्या चरणाजवळ येऊन बसलं की ते आवरण जायला वेळ लागत नाही. दोष विकार या ठिकाणी समाप्त निघून जावे असं वाटत असेल आणि आपण या मळामध्ये अडकलेलो आहोत, या आवरणामध्ये अडकलेलो आहोत, विक्षेपामध्ये अडकलेलो आहोत. सगळ्यांचं अंतःकरण असं विक्षिप्त झालेलं आहे, वायबल झालेलं आहे. माणसं जरी इथं बसलेले आहे तरी त्यांचं मन इथं आहे का? नाही ना. कोणाचं मन तिकडं ढेकळानं फिरत असेल. कधी पाऊस पडल. महिला मंडळीचे तर मन तिकडं बँकेकडे चक्कर मारत असतील. शेजारणीच्या लाडक्या बहिणीचा हप्ता आला, आपला का आला नाही. कोणाचं मन विक्षेप या ठिकाणी आल्यामुळे असं बघा ना, जसं एखादा हंडा असेल आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचा आपण नाणं टाकलं, ठोकळा टाकला. आपल्याला तो ठोकळा जर स्पष्ट पाहायचा असेल तर आपल्यामध्ये कुठलाच दोष असता कामा नये. हंड्यामध्ये जे पाणी भरलेले ते जर गढूळ असेल, गढूळ, तर ठोकळा दिसेल का? नाही दिसत. मग त्या पाण्याला शांत करावं लागतं. आणि या ठिकाणी ते पाणी जे आहे ना त्याला असं लहर पण आली नाही पाहिजे, ते पाणी हल्लं सुद्धा नाही पाहिजे, पाणी स्थिर झालं पाहिजे, पाणी गढूळ राहायला नको. ते जे काही घाण आहे, कचरा आहे, ती तळाला बसत नाही. आणि जोपर्यंत पाणी शांत होत नाही तोपर्यंत हंड्यामध्ये असलेलं नाणं स्पष्ट दिसत नाही. तसं या ठिकाणी आपल्याही या मनामध्ये अनेक साधू संतांनी तर सांगितलेले क्षणोक्षणी पालटती रंग. अनेक कसे या ठिकाणी मनाची अवस्था सांगितलेली आहे. बहु चंचल चपलन जाता येता न लगे वेळ. एवढं चंचल मन आहे, एवढं या ठिकाणी ते विचलित झालेलं मन आहे की ते कधी शांत होत नाही. जोपर्यंत पाणी शांत होत नाही तोपर्यंत नाणं खाली या ठिकाणी पाण्यामधलं दिसत नाही. तोपर्यंत तसंच या ठिकाणी आपल्या अंतःकरणामधले हे जे विकार आहेत याच्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. साधू संतांनी सांगितलं हे सगळे आतमध्ये उंदर घुसलेले उंदर. आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर आतमधून असं पोखरून टाकलेलं आहे कधी जीवाला म्हणजे माणसाला कधी शांत बसू देत नाही. सारखं आता उंदीर तुम्हाला माहिती, एक उंदराचं पिल्लू जर घरात असलं तर ते झोपू देत नाही बायांना. रात्री केसच उड्याच मारीन, भांडच पाडीन, झोपच मोडीन. एक उंदराचं पिल्लू असलं. पण हे 6 मोठाले उंदरे
आणि आतमध्ये सगळं पोखरून टाकलेलं आहे, आतमध्ये सगळं विक्षिप्त झालेलं आहे. जोपर्यंत या ठिकाणी या षडविकारांना बाहेर काढत नाही, मल विक्षेप आवरणाला जोपर्यंत या ठिकाणी दूर करत नाही, आणि या सगळ्याला दूर करायचा असेल तर संतांच्या संगतीमध्ये जाऊन बसा. संतांच्या संगतीमध्ये जर जाऊन बसलं तर हारपले आपण पे पहावे, ते संताते पहाते दिवसावे, म्हणून या वानावे ऐकावे वानावे तिची सदा. संतांच्या चरणाजवळ या ठिकाणी या आणि संतांच्या चरणाजवळ या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा. संत आपल्याला उपदेश देतील, संत महात्मा आपल्याला मार्गदर्शन करतील आणि मल विक्षेप आवरणाला दूर या ठिकाणी करून आपल्या स्वतःलाच या ठिकाणी भगवान अर्थात पुरुषोत्तम बनवतील. कारण आपल्याकडे या ठिकाणी म्हणतात, देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. भगवान परमात्मा पाहण्याकरता आपण सगळे निघालेलो आहोत. आपण फक्त काही मांडे खायला इकडे आलेलो नाही, देवाच्या मार्गाला लागलेलो आहे, भक्तीच्या मार्गाला आपण या ठिकाणी लागलेलो आहे. साधू संतांच्या सहवासामध्ये आपण गेलो का ते भक्तीच्या मार्गाला लावतील, नवे नवे ते देवापर्यंत पोहोचवतील, नवे नवे त्या भक्ताला त्या जीवाला देव करून या ठिकाणी सोडतील. असे या ठिकाणी मार्गावर आपण निघालेलो आहे. सच्चिदानंद पदापर्यंत आपल्याला सगळ्यांना जायचंय, त्या पुरुषोत्तम पदापर्यंतच आपल्याला जायचं आहे. जसं गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेले आहे, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मा इति उदाहरितः. भगवान परमात्मा उत्तम पुरुष आहे, बाकीचे सगळे मध्यम पुरुष आहे, कनिष्ठ पुरुष आहे. अनेक पुरुषांचं चिंतन आहे, पण सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम पुरुष परमात्मा आहे. म्हणून उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मा इति उदाहरितः. अक्षर आणि अक्षराच्या पलीकडे असलेला पूर्ण पुरुष असलेला असा भगवान नारायण परमात्म्याचा हा मलमास 1 महिन्यापासून या ठिकाणी चालू होता. आज या मलमासाची समाप्ती आहे आणि असं अमृत वचन श्रवण करून, संत महात्म्यांचं दर्शन करून आणि भूत भावन भोले बाबाच्या या ठिकाणी गोपालेश्वर महादेवाच्या पवित्र प्रांगणामध्ये एकत्रित जमून आपण या ठिकाणी मलमासाची सांगता करत आहोत. सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे. सर्व संत महात्म्यांच्या चरणी वंदन आहे. आदरणीय परमपूज्य स्वामीजी या ठिकाणी आपल्याला शेवटचं मार्गदर्शन या ठिकाणी करतील, कारण वेळ या ठिकाणी बराच पुढे गेलेला आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरि ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमंगलमय देवाधिदेव महादेव गोपालेश्वर भगवंताच्या चरणी कोटी कोटी नमन. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माई समोर असणारे हनुमंताला या सर्वांच्या कोटी दंडवत. मंचस्थ उपस्थित समस्त संतवृंद, हरिभक्त परायण समस्त महापुरुष उपस्थित, या ठिकाणी समस्त भक्त सज्जन, भक्तिस्वरूप माता बंधू, आज हा पुरुष उत्तम मासाच्या सांगत्याचा हा योग या ठिकाणी आज घडून आलेला आहे. हा खूप मोठा आणि भाग्यवान आपण आहोत. सहज मनामध्ये अशी संकल्पना झाली होती की सिद्ध गणेश मंदिर या ठिकाणी सार्वजनिक धोंडा व्हावा आणि तो त्या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर अशी इच्छा झाली की यावर्षी या ठिकाणी परमादरणीय सन्माननीय एकथाराम महंत गुरुवर्य स्वामी रघुनाथगिरीजी बाबा या ठिकाणी नाही आहे, कारण ते आणि आम्ही बरोबरच गेलो होतो दिल्लीला आणि त्यांची हरिद्वारला सर्व व्यवस्थित व्यवस्था
माझी पूर्ण जिम्मेदारी होती लावायची ती त्या ठिकाणी लावण्यात आली. बाबा मला बोलले होते की मला म्हणे महाराज मला आता हरिद्वार क्षेत्रामध्ये काही दिवस राहायची इच्छा आहे. मी म्हटलं हरकत नाही बाबाजी, सारी जिम्मेदारी माझी राहील आणि एवढीच जिम्मेदारी माझी नाही आहे, बाबांना शेवटपर्यंत सांभाळायची जिम्मेदारी माझी आहे. मी त्यांची सेवा करेन, कारण त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या पायाच्या जी धूळ आहे त्या धुळीसारखं सुद्धा मी नाही आहे. आणि मला आज या ठिकाणी बसायचं सौभाग्य जे प्राप्त झालेलं आहे त्यांच्या आशीर्वादानं आहे. म्हणून असं संकल्पना मी मनामध्ये होती की या ठिकाणी जरीही बाबाजी नसले तरीही ह्या माळरानामध्ये एक कार्यक्रम धोंड्याचा व्हावा, सार्वजनिक धोंडा व्हावा. परंतु कशी ज्याला जीभ असे रेटाना माझी किंवा आपल्याला सार्वजनिक धोंडा करायचा आहे असं म्हणावं. या ठिकाणी माझे जास्त परिचित बी नाही, ओळखीचे बी नाही. मला उगे 2-1 लोकांचे नाव माहीत आहे. सर्वप्रथम माझ्याकडे एक नंबर आहे, तो आहे गोरखनाथ पिंगट एकाचा, आणि दुसऱ्या आणखीन एक कोणते तरी पिंगट बाबा आहे. मी त्यांना ओळखीत नाही, परंतु फोन मी करत राहतो. त्यांना मी ओळखत नाही. इथं असतील ते बसलेले, त्यांनी ओळख करा म्हणजे मला लक्षात तरी येईल कोणते बाबा आहेत ते. पूजा बिजा करीत असतात ते. इथं नाही का ते, इथं सकाळी आरती करतात ना ते, हा त्यांना मी एक फोन करत असतो. आणि आता ह्या कार्यक्रमापासून भगवान भाऊचा फोन माझ्याकडे असल्या कारणाने मग मी त्यांना फोन केला की आपल्याला असं असं करायची इच्छा आहे, या ठिकाणी धोंडा व्हावा, काहीतरी 50 लोक का होत नाही, 100-150 जेवढे येतील तेवढ्यांना आपण या ठिकाणी धोंड्याचा कार्यक्रम करू. मी त्यांना फोन केला आणि त्यांनी माझा जो शब्द आहे तसा फुलासारखा त्यांनी झेलला. ते म्हणले हरकत नाही महाराज, काहीच हरकत नाही, आपण करू. मी म्हटलं सांगा मला, मी तिकडून सर्व सामग्री वगैरे सर्व पाठवतो, तुम्हाला काय लागेल ते सांगा. पण ते म्हणले नाही नाही, मी थोडं तुम्हाला 1-10-5 मिनिटांनी फोन करतो, काय ठरवतो आमच्यामध्ये भक्तामध्ये, आणि मग मी तुम्हाला सांगतो. मला त्यांनी लगेच एक फोन केला. म्हणले बाबा साऱ्यांची इच्छा आहे की आपण या ठिकाणी धोंडा करू, परंतु शिवाईच्या बाबाकडून काही घ्यायचं नाही, आपण स्वतःच करू. मग त्यांनी, आता ते कोण करतं तेही मला माहीत नाही, पण ते म्हटलं आम्ही 2-4 जण मिळून असं हा धोंडा करू. पण मला म्हणे मला धोंडा खाऊन सध्या पुरणपोळ्या खाऊन, मांडे खाऊन, रस खाऊन सर्व जाम झालेले आहे, तर आपण बट्ट्याचा कार्यक्रम करू. म्हटलं हरकत नाही, जेव्हाही असेल काही हरकत नाही, करा, सुंदर आहे. पण मग काल मला त्यांचा फोन आला, बाबा म्हणे मांड्याचा कार्यक्रम आहे. म्हटलं वा वा, स्वागत आहे, क्या बात आहे. तर सुंदर असं या ठिकाणी मला असं वाटलं नाही की एवढी पब्लिक येईल, एवढा मोठा उत्साह, एवढा थाटबाट या ठिकाणी होईल, पण एक मनामध्ये असं वाटत होतं की व्हावा. तर खूप खूप धन्यवाद या ठिकाणच्या मंडळीला, खूप खूप आशीर्वाद बाबाजींचे लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी प्रवचन करणार नाही, परंतु काही सूचना देऊ इच्छितो. आता बाबाजी हरिद्वार या ठिकाणी त्यांचं मन रमलेलं आहे. ते आज येतील का उद्या येतील ते आपण सांगू शकत नाही. त्यांचं जोपर्यंत मन त्या ठिकाणी लागेल तोपर्यंत ते राहतील. बाबाजी असो अथवा नसो, या ठिकाणचे उत्तराधिकारी बनवलेलं आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने शतानंद महाराज. माहिती आहे तुम्हाला सर्वांना, उत्तराधिकारी शतानंद महाराज बनवलेले आहे. तर तुम्हाला जर असं काही वाटत असेल की या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला एक चांगला सुंदर कार्यक्रम व्हावा, तर तुमच्या सर्वांच्या अनुमती, एखादा तुमचा हक्काचा महात्मा आहे, हक्काचे महाराज आहेत, तुम्ही हात धरून कान धरून त्यांना तुम्ही सांगायचं आज या ठिकाणी कीर्तन करायचं किंवा प्रवचन करायचं, किंवा आपल्याला एक दिवस महिन्यातला कुठला तरी एकादशी असो
अथवा प्रदोष असो असा साजरा जर करायची इच्छा असेल परिसरातल्या सर्व भाविकांची विचार करा आणि महाराजांना तुम्ही सांगायचं की हा दिवस महिन्यातून एक दिवस आम्हाला इथं कीर्तनाचा प्रवचनाचा कशाचाही असेल तो तुम्ही दिला पाहिजे. नुसतं उत्तराधिकारी बनवून जमणार नाही. आता इथं लक्ष द्यावं लागणार आहे, बरोबर आहे ना. महाराजांची कुठं कथा असेल महाराज बिजी असतील तरीही त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी आपण समजू शकतो कुठं कथा आहे तर सकाळ किंवा संध्याकाळ आणि लई जाणीवाणी जर असली तर आपण त्यावेळेस दुसरा महात्मा कोणीतरी आणून तो कार्यक्रम आपण साजरा करायचा किंवा नसला कोणी महात्मा तर परिसरातले जे भक्त मंडळ आहे त्यांनी तो कार्यक्रम साजरा करायचा अशी माझी इच्छा आहे. तुमचं साऱ्यांचं अनुमोदन असेल तुम्ही टाळ्या वाजल्या म्हणजे तुम्ही सारे तुमचं अनुमोदन आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आता दिवसेंदिवस या ठिकाणी काहीतरी आपली उन्नती होत राहिली पाहिजे आणि कुठला तरी काहीतरी कार्यक्रम जर होत असेल तरच या ठिकाणी ह्या जागेला शोभा वाढेल. बाबाजींनी या ठिकाणी एवढ्या तपस्या केल्या त्यांच्या तपस्येचं काही मोल नाही माप नाही परंतु त्यांच्यानंतर मात्र हा आश्रम असा वाटला नाही पाहिजे की आता इथं कोणीच नाही लक्ष देत नाही. आणि तुम्हाला एवढ्या लोकांना पाहून माझं तर मन एवढं प्रफुल्लित झालं आनंदित झालं. मला नव्हती कल्पना की एवढे तुम्ही यशाला आणि एवढे तुम्ही उत्साहित असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. अशी एक संकल्पना आहे. महाराजांची कुठं कथा असेल बाहेर कुठं गेले असेल कुठं बाहेर तीर्थयात्रेला गेले असेल तर मी सांगितल्याप्रमाणे की आपण तो कार्यक्रम महिन्याच्या महिन्याला चालू ठेवावा. तुमच्यामध्ये असं तुम्ही ठरवा. मग तो प्रदोष असेल एकादशी असेल किंवा आणखीन एखादा काही प्रवकाळ असेल. आता महापुरुषांनी तुम्हाला खूप सुंदर सुंदर प्रवचन या ठिकाणी सांगितलं. अधिक मासाचं महत्त्व सांगितलं. अधिकम फलम तेही आपल्याला प्राप्त होत आहे. बाबाजींच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व काही या ठिकाणी प्राप्त होत आहे. परंतु आपलं जीवन जर आपल्याला सार्थक करायचं असलं तर जसं महाराजांना सांगितलं उद्धव महाराजांना सांगितलं हरनाथ महाराजांना सांगितलं प्रकाश महाराज वाघ यांनी सांगितलं आणि प्रकाश महाराज जेव्हा उच्चारण व्हायचं ना वाघ तेव्हा मला देवदरी आठवायची. देवदरी तिकडे येवला तालुक्यामध्ये आणि मी त्या ठिकाणी लहान असताना बाबाजींचं दर्शन घेऊन गेलो होतो. तर त्या ठिकाणी मला सारे प्रकाश महाराज म्हणायचे. नाही प्रकाश महाराज तर मग आजही कोणीतरी म्हणले आपले पक्का बाबा आहे का म्हणत्या. तर त्यांनी खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांना धन्यवाद आहे. वेळ खूप झालेला आहे. आज सकाळी बाबाजींचा मला फोन आला किती वाजता तुम्ही जाणार म्हटलं बाबाजी जाऊ 5 वाजता. तर बाबाजी मला म्हणे लय उशीर होईल मग आणि खरंच त्यांच्या वचनाप्रमाणे आज उशीर झालेला आहे. जास्त वेळ घ्यायला काही मजा नाही आहे. आता लवकरात लवकर या ठिकाणी एक थोडंसं या ठिकाणी आपण आज प्रथम दिवस सुंदर आणि याचा दिवस अमावस्याचा दिवस असल्या कारणाने आणखी आज जो आहे एक पंचपर्व एका ठिकाणी आलेले आहे. चंद्र सूर्य हे एका याच्यामध्ये राशीमध्ये आलेले आहे. असे 5 पर्व आलेले आहेत आणि त्या पर्व काळावरती आज आपण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या अंती या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची आरती देवीची आरती महादेवाची आरती पुरुषोत्तम भगवंताची आरती म्हणूया हे ना. आणि त्याच्या पूर्व सर्व मिळून सार्वजनिक नाही काही तर हनुमानजीची 40 म्हटलं तर चालेल ना. हनुमान 40 मग लगेचच माईक घ्या करा सुद्धा. नमः पार्वती वदे हर हर महादेव. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधारी वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर.
रुद्र पवन सुत रामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुरेशा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे खागे मूंज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करे तो आतुर प्रभु चरित्र सुनिवे पर सिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंहाई दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के कार्य सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर शिवर लाए रघुपति किन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत समभाई सहस बदन तुम रोग सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद शारद सहित ऐसा चमकुबेर दिगपाल जहाते कवि को विद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव दीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग दाना योग सहस्त्र जोड़न पर भानु निर्योताहि मधुर फल जानो प्रभु मोहिता मेरे मुख माहि जलधि लांघि कर अचरज नाहि दुर्गम काज जगत के सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सर्व सुख लाए तुम्हारे शरणा तुम रक्षक आहो डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जन नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साथ और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निज के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम जुग पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता कीर्तन धरई हनुमत सेवी सर्व सुख करही संकट कटे मिटे सब पीरा जो सुनिए हनुमत बल पीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूट बंदी महासुख होई जो पढ़ हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि
जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम पार्वती पते हर हर महादेव गोपालेश्वर भगवान की जय श्यावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय श्री सद्गुरुदेव भगवान की जय। एक आरतीवाला मंदिरामध्ये, एक आरतीवाला इकडा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आणि एक आरतीवाला हनुमानजी सत्कार करून घेऊन आज या ठिकाणी मांड्याची सेवा ज्या महिला मंडळींनी केलेली आहे एकदा त्या महिला मंडळींकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्या महिला मंडळींचं नाव घेतल्यानंतर लगेच शाला श्रीफळ द्यायचे दुसऱ्या महिला मंडळींनी. सौभाग्यवती सिंधुबाई मदन ढंगारे त्यांनी पुढे यायचं आहे आणि सौभाग्यवती सोनाली अनल ढंगारे, सौभाग्यवती संगीता सुरेश ढंगारे, गंगा भागीरथी रंजनाबाई अशोक ढंगारे आणि सौभाग्यवती निर्मला देवीदास ढंगारे या ज्यांची नावं घेतली त्यांनी पुढे या. आणि अतिशय शिवराईला मांडे बनवायचे होते तर आम्ही फार कुठं कुठं फोन लावले. नांदगावला, तिकडं कुठे ते आहे इकडं चाळीसगावला, रागी कुणा इकडं तिकडं. आम्हाला काय माहिती एवढ्या महिला इथे मांडे बनवतात म्हणून. त्यांना घेऊन गेला असतो. सुंदर, खूप सुंदर. पुढच्या वेळेस करूया. भंडाऱ्याची सेवा ज्यांनी दिलेली आहे भगवान शाहू थोरात, आपल्या बाबांच्या कायम सेवेमध्ये पुढे राहणारे आणि आजही ज्यांनी मंडप या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावलेली आहे आमचे भगवान भाऊ, त्यांनी सुद्धा शाल श्रीफळ घेण्याकरता पुढे यायचं आहे. भगवान शाहू थोरात, बाळासाहेब भाऊसाहेब होले, सुरेश मदन आभारे, बबन भाऊ आभारे, जनार्दन एकनाथ झाडे पाटील त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. जनार्द भैया, तसंच या ठिकाणी बाळासाहेब भक्कू मांडे एवढ्यांनी मिळून या ठिकाणी भंडारा सेवा केलेली आहे. याच्यामध्ये अजूनही सहभाग बाकी ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर यादीमध्ये नाव द्या. अजून कोणाला सहभागी व्हायचा असेल तर सहभागी व्हा. एवढ्यांनी या ठिकाणी आजच्या भंडाऱ्याचा खर्च केलेला आहे. भगवान भाऊ थोरात, बाळासाहेब भाऊसाहेब होले, सुरेश मदन ढंगारे, बबन भाऊ आवारे, जनार्दन एकनाथ झाडे आणि बाळासाहेब कुभांडे. तर सेवा मांडे करणाऱ्या महिला मंडळी आहेत त्यांनी घेतलं तरी चालेल. चला जाणार होत्या. पाठीमागे काही वर्षांपूर्वी इथं महिन्यातल्या दर मोठ्या एकादशीला कीर्तन प्रवचन चालू होतं, वारी चालू होती आणि बऱ्याच वर्षापासून 10-12 वर्षापासून ती वारी बंद पडलेली आहे. ती वारी परत चालू करायची असेल तर मग आपण ठरवूया कधीपासून चालू करायची. त्याच्यासाठी ज्यांना कोणाला अन्नदान द्यायचं असेल वारीमध्ये तर अन्नदानासाठी नावं द्यायची आहेत. पंक्तीचं नियोजन, सगळं नियोजन झालं का मग आपण वारी कधीपासून चालू करायची ठरवू. नाही, एकादशीपेक्षा जो आहे ना प्रदोष कसं वाटतो सर्वांना? एकादशी चालते का? त्यांनी सुद्धा शाळा स्वीकार करायचा आहे. त्या बाबांकडे कोणते
चालेल ठीक आहे, कोणता तरी प्रदोष आहे ना. वाढी झाली का वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता फुगाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपालेश्वर भगवान की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बसा मंडळी, पोटभर जेव्हा कोणी उष्ट टाकू नका आणि कोणी मांडे पार्सल नेऊ नका. सगळ्यांच्या पंक्ती झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग द्यायचं का नाही ते ठरवायचं, ठरवू. तोपर्यंत कोणी पार्सल नेऊ नका. हो वाडे रस पाहून द्या ना, रस काय सोडून त्याच्यात बिसले आधीच टाकायला पाहिजे होता. बर्फ टाका, बर्फ टाका. तुम्ही एखादी ठेवून द्या त्याच्यात मध्ये कॅम्प्युटरना आमचे बोलणे नाही आले होते.